तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपण जर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेऊन त्यांना मिक्सरमधून छान असं वाटून घेतलं, नंतर वाटलेली ही पोह्याची पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता पाव वाटी यामध्ये बेसन पीठ घालायचं, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता गॅसवरती एक कढई ठेवून जितके पोहे घेतले होते तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजेच 1 वाटी पाणी घालायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट घालायची, 2 चमचे तेल घालायचं, पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पाणी उकळल्यानंतर थोड्या वेळाने यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि झाकण लावून याची एक वाफ काढून घ्यायची। आता हे सर्व मिश्रण ताटामध्ये काढून स्मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायचं। 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं। पुन्हा हे सर्व मिक्स करून मस्त असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा, मऊसर असं पीठ मळून घ्यायचं। आता ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून शेंगोळ्यासारखा यांना आकार देऊन घ्यायचा आणि हाताच्या मदतीने असं याला दाबून घ्यायचं आहे। सर्व या पद्धतीने बनवून घेतलं। कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये यांना सोडून द्यायचं आहे आणि मस्त याला तळून घ्यायचं आहे। कुरकुरीत होईपर्यंत तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं। एका बाउलमध्ये काढून यावरती पेरी पेरी मसाला घालून घ्यायचा आणि तयार झाले मार्केटसारखे कुरकुरे घरच्या घरी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। बाय बाय।